इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापुरातील एका रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव रिक्षाने प्रवास करणाऱ्या कुटुंबाला आलाय। त्याचं कारण म्हणजे सध्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत। त्यामुळे महिला भुरट्या चोरांपासून दागिने वाचवण्यासाठी प्रवासादरम्यान आपले दागिने पर्स किंवा बॅगमध्ये ठेवून प्रवास करतात। मात्र हीच बॅग ते प्रवासादरम्यान वाहनात विसरून निघून जातात। त्यामुळे त्या वस्तू परत मिळतील ही शक्यता देखील कमी असते। मात्र बदलापुरातील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात 12 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना प्रामाणिकपणे परत केली। अजय पाटेकर असं रिक्षा चालकाचं नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। बदलापूरच्या दत्तवाडीत राहणारे वनिता पाथरे हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईकडे लग्नासाठी निघाले होते। त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्थानक गाठलं। मात्र काही वेळाने त्यांना आपल्या जवळ असलेली एक बॅग रिक्षातच राहिल्याचं लक्षात आलं। तोपर्यंत रिक्षा तिथून निघून गेली होती। चिंतेत असलेल्या पाथरे कुटुंबियांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली। त्यावर त्यांनी तात्काळ रिक्षा चालकांना याबाबत माहिती कळवली आणि काही वेळातच या बॅगचा शोध लागला। तर याआधी सुद्धा अशा घटना घडल्या असून आमचे रिक्षा चालक नेहमी प्रामाणिकपणे वस्तू या प्रवाशांना परत करतात, अशी माहिती किशोर देशमुख यांनी दिली। तर नागरिकांनी देखील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बाळू लभडे आणि वाहतूक कर्मचारी भगवान कारोटे यांनी केले। पहिले रिक्षा चालकाचं माझे अभिनंदन करतो मी, कारण का आज रिक्षामध्ये 10 ते 15 सोनं मिळालेलं आहे। या रिक्षादार प्रामाणिकपणे प्रवाशांना परत केलं। जेव्हा रिक्षामध्ये दत्तवाडीतून जेव्हा रिक्षा चालकामध्ये बसले गाडी, ते स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना 10 ते 15 मिनिटात लक्षात आलं की आपली बॅग रिक्षामध्ये राहिली का कुठे पडली ते त्यांना सुद्धा माहित नाही। तरी पण आम्ही रिक्षा चालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न 10 ते 15 मिनिटाचा शोध लावला। प्रत्येक स्टँड टू स्टँड फोन करून सागर इलमालीच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना त्यांनी सगळ्यांना कॉल केले। त्याने आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की अशी बॅग आपल्या स्टँडला कुठले आले का। तर तिथून एक आपल्या रिक्षावाल्याने कॉन्टॅक्ट केला की आपल्या रिक्षामध्ये बॅग आहे। ते आम्ही त्याला रिक्षा चालकांनी स्टेशन लावून आमचे वाहतूक शाखेचे लबडे साहेब व कारोटे साहेब यांनी यासाठी पण भरपूर प्रयत्न केले की रिक्षा चालकांनी या प्रवाशाला बॅग मिळवून देण्यासाठी साहेबांनी मोठा सहकार्य केलेले आहे। आता रिक्षा चालकांना आपण देखील काय आवाहन करणार? रिक्षा चालकांना आवाहन करायची गरजच नाही। रिक्षा चालक प्रामाणिकपणे प्रत्येक रिक्षावाला हा जी रिक्षामध्ये कुठली मोबाईल असो, याच्या आधी 4 ते 5 प्रकारच्या सोन्याच्या वस्तू मिळाल्या आहेत। याच्या आधी 10 ते 15 सोनं वेस्टच्या आपल्या बदलापूर रिक्षाच्या रिक्षावर भीमा रिक्षावाला असून त्याच्या रिक्षा सुद्धा याच्या आधी वस्तू भेटल्या, त्या सुद्धा आम्ही त्यांना परत केलेले आहेत। आज या छोट्या मोठ्या सोन्याच्या वस्तू आम्ही प्रामाणिकपणे रिक्षा चालक माझा देतो। शक्यतो रिक्षावाल्याचं नाव खराब आहे, पण शक्यतो रिक्षावाल्यांना खराब नाहीये। ही प्रत्येक गोष्टी प्रवाशाची नागरिकाची का आपली वस्तू आपण जबाबदारी आपली आहे। रिक्षा चालक पाठीमागे कुठे बघू शकत नाही। मोबाईल जर राहिला तरी तो कधी कधी सीटच्या खाली जाऊन रिक्षा पार्किंग बाहेर रोडवर केली जाते, त्याच्यामुळे रिक्षा चालकाला काही लक्षात गोष्टी येत नाही। तरी प्रवाशांना पण विनंती आहे की आपली वस्तू जेव्हा आपण गाडीत बसतो तेव्हा ती आपण स्वतः बाळगली पाहिजे, समोर ठेवून ती वस्तू कुठेतरी आपली जबाबदारीचं काम आहे। तसाच रिक्षा चालक सुद्धा माझ्या जबाबदारीने प्रत्येक टाइम काम करतो की बाबा कोणाची रिक्षा जर बॅग राहिली काय राहिली पहिले युनियन ऑफिसशी संपर्क करतो। माझे जेवढे रिक्षा युनियनचे कार्यकर्ते होते, माझे रिक्षा युनियनचे सदस्य हा नेहमी सहकार्य करून प्रवाशांना नेहमी सहकार्य करतात। तसेच पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्हाला युनियनला सहकार्याचा भाग नेहमी असतो का कुठे काही जरी झालं तरी पोलीस स्टेशन सहकार्य करतो नेहमी रिक्षा चालकाला। सदरचे प्रवासी हे दत्तवाडी येथून रेल्वे स्टेशनला येत असताना त्यांच्याकडून अनावधानाने त्यांची सोन्याची बॅग आपले पर्स ही रिक्षामध्ये विसरून राहिले आणि ते रेल्वे स्टेशनला उतरून गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की आपले सोन्याचे पाकिट बॅग दागिने कुठेतरी हरवले। त्यांनी लागलीच रिक्षा युनियनचे अध्यक्ष तसेच आम्ही इथं ड्युटीला असताना आमच्या पोलिसांकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का हकीकत असे आमचे सोन्याचे दागिने एका रिक्षामध्ये राहिले। मग सदर आम्ही रिक्षाचा शोध घेतला। आमच्या रिक्षा युनियनची चांगली मदत झाली। त्यांच्या मदतीने आम्ही सदरची रिक्षा शोधली। त्या रिक्षा क्रमांक MH05 DZ 2579 या रिक्षाचे मालक श्री संजय 2789 रिक्षावर चालक संजय पाटेकर यांनी अजय पाटेकर यांना बोलवून
सदर रिक्षा चालकाला विचारपूस केली असता सदरचे दागिने हे त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि ते युनियनच्या ऑफिसमध्ये घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही लागली सदरच्या प्रवाशांना सदर मौल्यवान दागिने सुमारे 10 ते 12 तोळे हे त्यांना परत केलेले आहे आणि त्यांनी सदर रिक्षा चालकाचं आम्ही स्वतः आणि त्यांच्या वतीने जनतेच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तरी यापुढेही रिक्षा चालक हे अशाच प्रकारे जनतेला सहकार्य करतील याबाबत त्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल असं मी रिक्षा युनियन वगैरे सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे। तरी प्रवाशांना काय आवाहन करायला? प्रवाशांना आम्ही आमच्या पोलीस दलातर्फे आवाहन करतो की सर्व प्रवाशांनी आपल्या असलेल्या वस्तू मौल्यवान वस्तू किंवा रिक्षात असलेलं सामान वगैरे कुठल्याही वाहनामध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांनी आपल्या वस्तूची काळजी स्वतः आपण घेतली पाहिजे। तरी दुसऱ्यावर अवलंबून न राहता कारण सदरचा प्रकार हा एकदा इन्सिडेंट झाल्यानंतर ती वस्तू मिळेलच असं नाही। काही प्रामाणिक लोकांमुळे आपल्याला सदरचा प्रकार हा मोठा अनर्थ टाळला। त्यामुळे सर्व प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यावी।